माझं एक ऐकशील का? काय? तुला जमेल तितकं भरभर चालत कुठेतरी दूरपर्यंत जाऊ दे. बरं वाटेल तुला. हा जो स्ट्रेस आहे ना तो रिलीज झाल्यासारखं वाटेल. ट्रस्ट मी जानू, विश्वास ठेव माझ्यावर. तुला हव्या त्या दिशेला हवं तितकं लांब जाऊन ये. ये, उठ उठ, जा. जा. कुठे गेली तनू? लोड घेतलाय का तिने? मला वाटतं असं काहीतरी करून जरा हलकं वाटेल तिला. ॲब्सोल्युटली. फिजिकल ऍक्टिव्हिटी ऑलवेज हेल्प्स. तू बघ, तिच्या मनावरचं सगळं दडपण निघून जाईल आता. हे तनू, थँक्यू. थँक्यू सो मच. खरंच मला खूप स्ट्रेस, टेन्शन सगळं काही रिलीज झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू सो मच साई. खरंच थँक्यू. बाय. अजून कशा आल्या नाही ताई? आई, 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 आई काय झालं? आई, 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 आई काय झालं? आई, आई गं. काय काय आई हो, असं आल्या आल्या कामाला काय लागलात तुम्ही? आई हो, काय झालंय? पाणी देऊ का? चहा ठेवू का तुम्हाला? नाही नकोय, काही नकोय मला. आणि इकडे अय्यो, काय झालंय? आई का करतेस? पण हे काय झालंय काय? आई, वकील काही म्हणाले का? हा ते काय काय म्हणणार? जे व्हायचं ते झालंय. आता ना, आता खूप काम करायला हवं. कारण काम केलं तर पैसा येईल, आणि पैसा आला ना तर मग सगळी कोंडी सुटेल. काम करायला हवं, सगळ्यांनी काम करायला हवं. नाही, ऐका सगळ्यांनी. काय आहे ना, मी ना सगळ्यांना काय सांगितलंय की आपल्याकडचं काम हे सगळ्यात चोख काम असणार आहे. म्हणजे निगुतीने करू, नेटाने करू, स्वच्छता पाळू, आणि दिलेला शब्द पाळू, खूप मेहनत करू, आणि मी सांगते सगळ्यांनी कामात खूप लक्ष द्यायला हवंय. तर सगळ्यांनी कामात लक्ष द्या. हां, बाकी काही नाही. आता खूप काम करू, खूप खूप पैसे बाकी कसलाही विचार नको करूया. बाकी जे व्हायचंय ते होत राहणार. मार करे. कशाला ही नाटकं करताय? हा, कशाला? असा कितीचा फरक पडणार आहे या सगळ्याने? हॅरी, ऐक ना, मी एकदा पप्पांशी बोलून घेऊ का? नाही म्हणजे कदाचित ते आपल्याला हेल्प करतील. काय बोलतो? पण बाबांना त्यांच्याच घरी अटक झाली आणि हे त्यांना अजिबात आवडलेलं नाही. असं असताना तू सांगायला गेलीस तर ते तुझ्यावरच चिडतील ना. हो, ते बरोबर आहे, पण थोडंफार त्यांना ऐकायला काय होतंय?
फार फार तर काय आपण इग्नोर करू त्यांचं बोलणं, पण मला सांग, जर ते बाबांना सोडवत असतील, आपली मदत करत असतील, तर ऐकून घेऊ ना त्यांचं बोलणं, त्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, पण तुझे पप्पा मला किंवा तुला बोललेत ना तर काही फरक पडणार नाही, पण ते आईलाच काही बोलले तर? हे त्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत हा. एकतर तुमची फॅमिली टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीची आहे. जरा कोणाची हेल्प घ्यायची असेल तर त्यांना प्रॉब्लेम असतो. काय गरज एवढा प्रॉब्लेम करून घ्यायची? हा, सारखं स्वाभिमान स्वाभिमान झेंडे गाडत असता. कोणी मदत केली तर काही प्रॉब्लेम आहे का? तुला आता असं म्हणायचं आहे का की मी आईला असं म्हणावं की आई अपमान सहन कर, पण आपण त्यांच्याकडून मदत घेऊया? काय हे बघ, मी तुला प्रॉब्लेममधून बाहेरच काढत होते, पण तुला प्रॉब्लेममध्ये अडकूनच राहायचं, त्याला मी तरी काय करणार? नाही हा? नाही मला तुला हेल्प करायची नाहीये, समजलं? आपलं सगळं झालं बघ. ते काय माहिती कधीचा फोन केलाय त्याला. तू आले हा बघ. काय झालं इथे कशाला बोलवलंस? काय झालं महेश भाऊजी, तुमची तब्येत ठीक आहे ना? आपल्याला काय झालंय? आपण एकदम फर्स्ट क्लास. मग झालंय काय? सिद्धू, या जमिनीकडे बघून तुला काय आठवतंय का रे? नाही. बरं ठीक आहे, मला सांग, 7-8 वर्षापूर्वी भिलारे नावाच्या माणसाला आपण ही जागा मिळवून दिली होती, आता काय आठवतंय? अरे हा, कोणीतरी बळकावली होती ना त्यांची जमीन ती. अरे नाही, पण नंतर सगळे पेपर्स क्लिअर केले होते आपण. एक मिनिट, काय झालं? काय परत काय प्रॉब्लेम झालाय का? नाही रे, ही जागा त्यांचीच आहे, फक्त भिलारे आता हैदराबादला शिफ्ट झाले. त्यांना त्यांच्या या जागेचा फारसा काय उपयोग नाही, म्हणून मी माझं हुशार डोकं लावून त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की सिद्धिराज गाडे पाटलांनी तुमची ही जागा वापरली तर तुम्हाला काय हरकत आहे? त्यावर ते काय म्हणाले माहिती आहेत का? सिद्धिराज गाडे पाटलांनी माझ्या पडत्या काळात मला जमीन मिळवून दिली होती आणि आता जर सिद्धिराज गाडे पाटलांना जर ही जमीन हवी असेल तर त्यांनी ती खुशाल वापरावी. याचा अर्थ कळतोय का वहिनी? आपण इथे घर बांधू शकतो. तू पण ना मया, विषय सोडलाच नाहीस तू. कसं सोडू? अरे, हजारो जणांना मदत केली आहेस तू, मग जर तुला मदत हवी असेल तर कोण का नाही करणार? वहिनी, इथे तुम्हाला हवं तेवढं भलं मोठं घर बांधू शकता आणि अतिक्रमणाचंही काही टेन्शन नाही. हा, सगळं सॉर्ट आहे. म्हणजे आम्ही इथे आमचा संसार थाटायचा असंच म्हणताय ना तुम्ही महेश भाऊजी? करेक्ट. संसार थाटायचा म्हणजे अरे कसा थाटायचा इकडे? अरे फक्त जमीन आहे. सिद्धू, हात तुझा घे हाती, ठीक आहे, तुमचं घर. चला मग उभं करूया आपलं घर. बांधून घे क्षण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे, चल रे, उड रे, झेप घे, वाटून बळ सारे.